मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेला आहे। अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आज महापालिकेच्या या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे। त्यांच्या अपेक्षा तंतोतंत पूर्ण करणार ही भाजपची जबाबदारी आहे। चहाच्या टपरीवर जातात एवढंच त्यांना दिसलं, पण त्यांना हे नाही दिसलं की ते सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेत आहेत। मतदारांनी जो भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलेला आहे, मोदी साहेबांवर, फडणवीस साहेबांवर आणि इथल्या नेतृत्वावर, पालकमंत्र्यांनी त्यांची पालकत्वाची भूमिका ही प्रामाणिकपणाने निभावली। आणि रोहिणीताई एक लेडीज असून सुद्धा रात्र 11 11:30 पण बघितले नाही, कॉर्नर बैठका घ्यायचं। सर्वप्रथम मी सोलापूरच्या सर्व मतदारांचं की ज्यांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून जो विजय या ठिकाणी दिलेला आहे भारतीय जनता पक्षाला, त्या मतदारांचा मी आभार मानतो। आणि मतदार हा विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे मतदारांनी, हे मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे ठामपणे सांगतो। सोलापूरकरांनी ज्या अपेक्षा भाजपकडनं व्यक्त केलेल्या त्या अपेक्षांचं पुढे काय होणार? त्यांच्या अपेक्षा तंतोतंत पूर्ण करणार ही भाजपची जबाबदारी आहे आणि भाजपची ही गॅरंटी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। ज्याप्रमाणे मागील 12 वर्षामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत आले, त्याचीच ही पावती आहे। काय विजयाबद्दल? निश्चितच तमाम सोलापूरकरांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी जो भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास व्यक्त केलेला आहे, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कमळ हे महापालिकेवर फडकलेलं आहे। आणि एकूणच उत्साह पाहता हे थम्पिंग मेजॉरिटीमध्ये महापालिकेवर यंदा आलेलं आहे, हे सुवर्णाक्षरात याची नोंद होईल। मतदारांनी जो भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलेला आहे, मोदी साहेबांवर, फडणवीस साहेबांवर आणि इथल्या नेतृत्वावर, त्यांना खात्री आहे की फक्त भाजपच विकास करू शकतो आणि कमळ हाच उमेदवार, आणि कमळ आलं तरच आपला विकासाचा पॅटर्न पुढे जाऊ शकतो। जसे की इथल्या नेतृत्वानं जे दाखवलेलं आहे, विमान सेवा असेल, प्रत्येकाला प्रत्येक दिवशी दर दिवशी पाण्याची व्यवस्था जी असेल, ह्या सगळ्या संवेदनशील विषयावर भाजपच एकमेव सर्व मतदारांना आणि सोलापूरच्या नागरिकांना एक विश्वास व्यक्त करून त्यांनी हे भरघोस मतदान भाजपच्या पारड्यात घातलेलं आहे। तर निश्चितच ज्या काही अपेक्षा सोलापूरकरांच्या असतील, सर्वप्रथम परिवहन व्यवस्था असेल, त्यानंतर विमानसेवा असेल आणि दररोज मुबलक पाणी पुरवठा, ह्या 3 गोष्टी मुख्यत्वे करून या बसल्या बसल्या महापालिकेत जे काय आपले पदाधिकारी येतील त्या ह्या दृष्टिकोनातून काम करतील असा निश्चितच विश्वास आहे। आजच्या निकालाबद्दल काय प्रतिक्रिया, काय भावना आहे? आजचा जो निकाल आहे तो आम्हाला अपेक्षित असाच होता। अभूतपूर्व अशा प्रकारचं यश आज महापालिकेच्या या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार हे लढत होते, युती नव्हती, आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं बळ या सोलापूर शहरामध्ये काय आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने एकदा सिद्ध झालेलं आहे। पालकमंत्र्यांनी त्यांची पालकत्वाची भूमिका ही प्रामाणिकपणाने निभावली आणि त्यामुळंच हे अभूतपूर्व यश हे या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आमदार असतील, आमच्या शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, म्हणजे एक महिला असून सुद्धा किती तडफदारपणे ती महिला या सगळ्याला सामोरी गेलेली आहे, याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं। या सर्वांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन। पालकमंत्र्यांच्या कामावर बऱ्याच पक्षातल्या नेत्यांनी आरोप केले होते की बाबा ते इथं ठिया मारून बसले, चहाच्या टपरीवर जात आहेत। चहाच्या टपरीवर जातात एवढंच त्यांना दिसलं, पण त्यांना हे नाही दिसलं की ते सर्वसामान्य लोकांची मतं जाणून घेत आहेत, सर्वसामान्य लोकांच्या मध्ये ते मिसळत आहेत। आणि जो नेता सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मिसळतो त्यालाच अशाच प्रकारचं यश मिळू शकतं। विरोधकांच्याकडं कुठलेही मुद्दे नसल्यामुळं असं त्यांचं रडगाणं हे सर्व महाराष्ट्रभर चालू आहे।
आणि तेच इथं आपल्याला सोलापूर शहरात पाहायला मिळतं. त्याच्याकडं फारसं लक्ष द्यावं असं मला वाटत नाही. काय आजच्या निकालाबद्दल काय वाटतं ताई? आजचा निकाल आम्हाला खात्री होती या निकालाबद्दल आणि आनंद पण झाला आहे. आणि ह्यात सगळ्यांनी मेहनत घेतली आहे पक्षवाल्यांनी. आणि रोहिणीताई एक लेडीज असून सुद्धा रात्र 11 11:30 पण बघितले नाही. कॉर्नर बैठका घ्यायचं, सगळ्यांशी भेटायचं, पालकमंत्रीसुद्धा सगळ्यांनी फार श्रेय घेतले आणि त्या श्रेयचं फळ आम्हाला मिळालं आहे आणि आम्हाला फार आनंद झाला आहे. काय सांगा? यही है कि हमारी जो भारतीय जनता पार्टी है इसको यश मिला, इसके लिए हम बहुत ज़्यादा खुश हैं। और जो सारे कार्यकर्ता और जो यहाँ के नेता उन्होंने जो भी इसके लिए मेहनत की है वो उनकी मेहनत रंग लाई है। और ऐसे ही हम आगे कार्य करते रहेंगे और ऐसे ही नगर सेवक हो, विधायक हो या आगे और ऊपर हो, हम ऐसे ही भारतीय जनता पार्टी को चुनते रहेंगे। यही हमारी इच्छा है। धन्यवाद। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।